हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आजचा आणि कालचा दिवस माझा एवढा घाण गेलाय ना, काय सांगू तुम्हाला। काल माझी गाडी बंद पडली, संध्याकाळी आलो 8 वाजता घरी। विषय काय झालाय काय माहिती गाडीला। आज गाडी दुरुस्त करायला जातोय, दुरुस्त करून काय म्हणजे मेजर प्रॉब्लेम आला ते बघूया। तुम्हाला सुद्धा दाखवतो गाडीचा काय प्रॉब्लेम आलाय तो। तर गाइस, तुम्हाला सुद्धा काय समजत असेल, तुमच्याकडे सुद्धा बेटर गॅरेजवाला आले असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। तर गाइस, भेटू गाडीच्या इथं। आता मी चाललोय चालत, होऊ शकता तर 3 ते 4 किलोमीटर मला जायचं आहे चालत। काल ढकलत आणली गाडी, मला ब्लॉग करायला काल टाईम नाही भेटला। कालचाच ब्लॉग अजून मी एंड नाही केला, कारण की माझी हवा टाईट झाली ना, कारण की गाडीमुळे सगळं वांदे झाले। आमच्याकडे गाडीशिवाय कोणताच पर्याय नाही, बघू शकता। डोंगरात राहतो आम्ही वरती, इथून खाली पूर्ण नजारा बघा। तर गाईज, नक्कीच मला सपोर्ट करा। माझ्या गाडीला काय झालं आहे, तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर बेटर गॅरेजवर असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा। बाय। तर गाईज, चालत मी ती बघा तिथून वरतून डोंगरातून गाईज बघा, वरतून मी आता खाली आलोय चालत बघू शकता। खूप घाण हाल झालेत माझे, खूप घाण। असं विचार आहे की कोण माझ्या पाठी लागलं की काय माहीत नाही। म्हणजे माझं चांगलं झालेलं बघवतच नाही कोणाला। म्हणजे आता गाडी घेतली, आता गाडी चांगली होती, परवा सर्व्हिसिंग केली तरी पण आता बंद पडली मधीच। म्हणजे विषय काय हा, लोकांना दिसत नाही का चांगलं चालवते ते? म्हणजे असं काय विचार आहे, काय समजत नाही मला। बघू आता काय खर्च निघतो तो। भावाचं काय स्वप्न आहे आणि काय विचार मेंढली, काय आता काय करायचे। ठीक आहे, नशिबात आहे ते आता करायलाच लागणार। तर गाईस, गाडीच्या इथं आलो आहे बघा। गाडीची अवस्था बघा काय झाली। आज रात्रभर इथं होती, आज घरीच नव्हती न्यायला। विषय काय माहिती आहे का गाडीचा, बघा सेल्फ मारला ना अशी बंद पडते। काय विषय झालाय काय माहिती, म्हणजे सेल्फ मारल्यानंतर ती चालू होते आणि अशी सोडते लगेच करंट। हे बघा, मग परत चावी बंद करायला लागते, मग चालू होते आणि मग अशी करंट सोडते सारखी। काय विषय असेल काय माहिती। तर गाईस, तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा। हे गॅरेजला आले मी, माझ्या मित्राचाच गॅरेज आहे। आता चाललं आहे मी चिपळूणला। देवाच्या कृपेने चिपळूणचं शोरूमसुद्धा उघडं असेल आणि आमची गाडी घेऊ दे तिथे। काय कम्प्युटरला करायचं ते करूया गाईस, एकदाशी चांगली होते। जीव नाही लागतो जर गाडी चांगली नसेल तर। आता बघू कशी न्यायची ती, त्यानंतर टोच मारून नेऊया। ठीक आहे, टोच मारून कशी असू दे, नेणार आता गाडी। तर गाईस, मी आलो आता भेटू शोरूममध्ये। तर बघू शकता शोरूम, माझी गाडीसुद्धा बघू शकता। खूप गाड्या आल्या आहेत आधीपासून, गाडीची अवस्थासुद्धा खूप घाण झाली। बघूया आता काय खर्च निघतो येतो, तर बघू कम्प्युटरला आल्याच्या नंतर काय समजतंय। गाईज, गाडी पाऊस। तर गाईस, गाडी आपली ओके झालेली आहे, खुश आहे। कमीच होतं, एवढं जास्त नव्हतं। तर फॉर्म वॉशने एकदम धुवून घेते, म्हणजे आतमधून क्लीन करून घेते। तर असं बघायला नको परत एकदा की काय विषय, जर आतमध्ये गाण वगैरे अडकली त्यानंतर परत बंद व्हायचं काय कारण नको। तर मी क्लीन करून घेतो, कसं तुमच्या भावाला जायला एकदम क्लिअर झालं। तर गाईस, एकदम लुक बघा कसा दिसते गाडीचा, एकदम बापरा बस, खतरनाक। बघू शकता दादा आता पूर्ण वॉश करतो, फॉर्म वॉशने आतमधून क्लीन करून घेतलं नाही, समोरून आणि मागून सगळं पूर्ण क्लीन करतो आहे। आणि आता खालून सुद्धा माझ्याकडे सुद्धा काय साफ करतो आहे। तर गाईस, तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर नक्की या, कारण मस्त्यामध्ये आपल्या दादाचं शॉप आहे, बघू शकता। एकदम आपल्या गाडीचा लुक बघा आता, एकदम तिथल्यानंतर कसा दिसतोय ते खतरनाक, एक नंबर। मला तर आवडलं, तुम्हाला आवडलं तर नक्की या। बघा गाडीचा लुक बघा, फायनल लुक बघा। तर फोम वॉश क्लिअर करतोय पाणी मारून, एक नंबर दिसतो।